नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 14वे बँक आणि सरळ व्याजावरचा जो उदाहरण संग्रह 35 उदाहरण संग्रह नाही, सराव संच जो 35 आहे तो आपण बघितलेला आहे. बघितला नसेल तर तुम्ही आय बटनवर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित आणि इयत्ता 6वीच्या गणितमधला 15वा प्रकरण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म जे आहेत ते, आणि सराव संच किती आहे तर 36 हा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पुढे बघत राहा. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि कोणांवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. तर 5वीला आपण बघितलेले आहेत कोणांचे प्रकार, त्यावरनं हा त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण म्हणजे 3 कोण आणि दिसत असतील तुम्हाला. इथं पहिला दिसत असेल तुम्हाला त्रिकोण पी क्यू आणि आर, हा टिंब टिंब त्रिकोण आहे. तर तुम्हाला हे दिसत असेल हे, तर हे म्हणजेच काय तर 90 अंश. हा किती अंशाचा कोण असतो 90 अंशाचा कोण असतो. म्हणून या त्रिकोणाला त्रिकोण पी क्यू आर हा काय आहे तर काटकोन त्रिकोण. हा कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. दुसऱ्याचा बघा, हा तुम्हाला कोण दिसत असेल, किती दिलंय त्यांनी 125 अंशाचा कोण दिलेला आहे, म्हणजे 90 पेक्षा जास्त कोण आहे. जर एखाद्या त्रिकोणाचा एक कोण जर 90 अंशापेक्षा जास्त असेल अशा त्रिकोणाला काय म्हणतात तर विशाल कोन त्रिकोण. तर आपण लिहू कसं, त्रिकोण एक्स वाय झेड हा विशाल कोन त्रिकोण आहे. का आपण विशाल कोन त्रिकोण सांगितलं, हा 90 अंश एक त्याचा त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा होता, म्हणून ह्याला आपण काय सांगणार काटकोन त्रिकोण. आणि 90 अंशापेक्षा जास्त एखाद्या त्रिकोणाचा एखादा कोण एक 3 पैकी एक कोण 90 अंशापेक्षा जास्त असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार विशाल कोन. आणि पुढे दिलंय त्रिकोण एल एम एन हा टिंब टिंब त्रिकोण आहे. तर तुम्हाला दिसत असतील तिन्ही कोणांचे माप. हा 70 अंश आहे, हा एन कोण 62 अंश आहे आणि एम कोण किती आहे 48 अंश आहे. तुम्हाला नीट बघितलं असेल तर जे कोण आहेत ते कसे आहेत तर 90 पेक्षा लहानच आहेत. म्हणजेच 90 पेक्षा जास्त असेल तर विशाल कोण, आणि 90 पेक्षा तिन्ही कोण जर कमी असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणतात तर त्रिकोण एल एम एन हा कोणता कोण असणार आहे तर लघुकोण त्रिकोण आहे, असं आपण हे लिहू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी आपण कोणांचे प्रकार बघितले, त्याच्यावरनं आपण त्रिकोण कोणता आहे, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण की लघु कोन त्रिकोण, हे आपण सांगू शकतो. सराव संच 36 मधल्या दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न तर आपण बघितला, आपण कोण होते कोणांची मापं दिलेलं त्याच्यावरनं आपण त्या त्रिकोणाचं कोणता त्रिकोण आहे ते ठरवलं. तर आता इथे कोणांची मापं दिलेली नाहीत पण आहेत तर त्रिकोणच आहेत. तर हे कोणत्या प्रकारचे त्रिकोण आहेत हे विचारलेले आहे. तर खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि बाजूंवरून होणाऱ्या त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता बाजूंवरून पहिला आपण कोणांवरून त्रिकोणाचा प्रकार ठरवला, तर आता बाजूंवर. तर पहिला दिला त्रिकोण ए बी सी हा टिंब टिंब त्रिकोण आहे. तर तुम्हाला दिसत असेल इथं पण एक रेषा, इथं पण एक रेषा, इथं पण एक रेषा, म्हणजे ह्या तिन्ही ए बी बाजू, बी सी बाजू आणि ए सी बाजू तिन्ही पण कशा असणार आहेत सारख्याच. म्हणजे तिन्हींची बाजूंची लांबी ही पण 5, ही पण 5 किंवा ही पण 5, म्हणजे सर्व बाजू सारख्याच आहेत. म्हणून या त्रिकोणाला त्रिकोण ए बी सी हा कोणता असेल तर समभुज त्रिकोण आहे. का समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्याच आहेत, म्हणून त्याला काय सांगणार समभुज त्रिकोण आपण म्हणणार आहोत. दुसरा दिला त्रिकोण डी ई एफ हा
टिंब प्रकारचा आहे. तर तुम्हाला इथे एक रेष दिसत असेल, इथे दोन रेषा दिसत असतील आणि इथे किती तीन रेषा. तर अशा त्रिकोण एकही बाजू समान नाही किंवा दोन बाजू समान नाहीत. तर अशा त्रिकोण म्हणजेच काय असतं तर विषमभुज त्रिकोण सांगतात. त्याला काय सांगतात तर विषमभुज. एकही भुज इथे तिन्ही बाजू समान होत्या म्हणून समभुज सांगितलं या त्रिकोणाला सांगणार, आणि इथे एकही बाजू म्हणजे तिन्ही बाजू वेगवेगळ्या आणि त्यांची लांबी वेगवेगळी आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण तर त्रिकोण डी ई एफ हा विषमभुज त्रिकोण आहे. आणि तिसरा दिलाय त्रिकोण यू व्ही डब्ल्यू किंवा व्ही डब्ल्यू यू हा टिंब आहे. तर इथे तुम्हाला दोन रेषा दिसत असतील, इथे दोन रेषा म्हणजे या त्रिकोणाच्या दोन बाजू कशा आहेत तर समान आहे. म्हणून या त्रिकोणाला तिन्ही बाजू समान असतील समभुज, एकही बाजू समान नसेल तर विषमभुज, आणि तीन बाजूंपैकी दोन बाजू समान मापाच्या असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत समद्विभुज त्रिकोण. तर त्रिकोण यू व्ही डब्ल्यू हा सम आणि द्वि म्हणजे दोन, द्विभुज सम म्हणजे सारख्या आणि द्वि म्हणजे दोन भुज त्रिकोण आहे असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. असे आपण त्रिकोणाचे प्रकार लिहिलेत. सराव संच 36 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल कारण सांगा. आता मागचे प्रश्न आपण जे बघितलेत पहिला आणि दुसरा, तर काय पहिला प्रश्न काय होता तर कोणाच्या मापांवरनं आपण काय ठरवलं त्यात कोणता त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ते जर तुम्हाला समजलंच असेल तर दुसरा प्रश्न सुद्धा आपण बघितला आहे, ते बाजूवरनं आपण कोणाचे प्रकार लिहिलेत. शिकवलेलं आवडलंच असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करूनच घ्या. चला आपण पुढचा प्रश्न बघू. काय आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल. आता बघा हे कोणाचं घर अविनाशचं घर आहे आणि हे काय आहे त्याची शाळा आहे. तर एक हा मार्ग आहे ए पासून बी पर्यंत जाईल आणि बी पासून नंतर तो सी पर्यंत येईल. पण एक मार्ग असा आहे की डायरेक्ट ए पासून डायरेक्ट सी पर्यंत रस्ता जातोय मार्ग जातोय. तर त्याला कोणता मार्ग जवळ पडेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर बघा अविनाश शाळेत जाण्यासाठी निवडू शकेल असे दोन मार्ग आहेत. काय लिहू आपण प्रश्न अविनाश शाळेत जाण्यासाठी निवडू शकेल असे दोन मार्ग पुढील प्रमाणे आहेत. मार्ग पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यातला पहिला मार्ग काय आहे त्याच्यातला पहिला मार्ग काय आहे तर मार्ग ए पासून बी पर्यंत जाईल अधिक बी पासून मार्ग बी पासून सी पर्यंत जाईल. आणि दुसरा जो मार्ग आहे तो मार्ग ए सी म्हणजे ए पासून सी पर्यंत सरळ तो डायरेक्टच जाईल. म्हणून तीनही मार्ग मिळून त्रिकोण ए बी सी तयार झाला. कोणता त्रिकोण ए बी सी त्रिकोण तयार झाला आहे. यापैकी एसी हा कमी अंतराचा मार्ग आहे. यापैकी कारण की तो थेट आहे म्हणून यापैकी ए सी हा कमी
अंतराचा मार्ग आहे. कारण काय कारण आहे? तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच बाजू ए बी अधिक बाजू कोणती आहे? बी सी. ही तिसऱ्या बाजूपेक्षा ही तिसऱ्या बाजूच्या म्हणजेच कोणती? बाजू ए सी लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. बाजू ए सी लांबीपेक्षा इथे मी लिहितोय लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजेच दोन बाजूंची लांबी ही नेहमी त्रिकोण तयार होतोय, कारण म्हणून दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा ज्या दोन बाजूंची लांबी आहे ती नेहमी काय असणार आहे? तर जास्तच असणार आहे. म्हणून म्हणून बाजू ए बी आणि बाजू बी सी यांची लांबी काय असणार आहे? जास्त असणार आहे, कारण की तो ए पासून बी पर्यंत जाईल, बी पासून सी पर्यंत जाईल, पण इथून तो ए पासून सी पर्यंत जाईल. म्हणून काय कमी अंतर पडेल? तर ए आणि सी या मार्गाने जाईल तर त्याला कमी अंतर पडेल. सराव संच 36 मधला चौथा प्रश्न. आता तुम्हाला शिकवलेलं समजत तर असेलच, तर लाईक सुद्धा व्हिडिओला करून जा आणि सोबत सबस्क्राईब सुद्धा करा. तर खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी, चौथा प्रश्न काय आहे? तर खाली त्रिकोणांच्या बाजूंची लांबी दिले आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. तर पहिलं दिलेलं आहे काय? बाजूंची लांबी दिलेली आहे 3 सेमी आहे, एक बाजू आहे ती 4 सेमी आहे आणि तिसरी बाजू किती आहे? 5 सेमी आहे. तर तुम्हाला इथे काहीच समान दिसत नाही, एकही बाजू समान म्हणजे दोन बाजू समान दिसत नाही. म्हणून या त्रिकोणाच्या कोणत्याही या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत. समान लांबीच्या नाहीत. त्यामुळे कारण की आपण कोणांवरून त्रिकोण बघितले? काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण आणि लघुकोन. हे आपण लघुकोन त्रिकोण असे 3 प्रकार, आणि बाजूंवरनं पण आपण 3 त्रिकोण बघितलं. कोण? समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण असे 3 प्रकार बघितले. पण इथे तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, लांबी वेगवेगळी आहे, म्हणून त्यामुळे लांबी नाहीत. त्यामुळे हा विषमभुज त्रिकोण आहे. म्हणजेच दोन बाजू कोणत्याही समान नाहीत, म्हणून हा विषमभुज त्रिकोण आहे. मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? 3.4 सेमी आणि इथे पण 3.4 सेमी ना, आणि एक बाजू किती दिलेली आहे? 5 सेमी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला दोन बाजू कशा दिसत असतील? दोन बाजूंची लांबी दिलेली आहे ती तुम्हाला कशी दिसत असेल? तर समान दिसत असेल. म्हणून या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान आहे. कशी आहे? समान आहे. या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी इथे आणि पहिली आणि दुसरी बाजूची लांबी कशी आहे? समान आहे. म्हणून
म्हणून किंवा त्यामुळे लिहू आपण. काय लिहू? त्यामुळे हा सम दोन बाजू समान असतात तेव्हा काय? समद्विभुज त्रिकोण आहे. कोणत्या प्रकारचा आहे? दोन बाजू समान आहेत म्हणून समद्विभुज त्रिकोण आहे. सराव संच 36 मधल्या चौथा मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? 4.3 सेमी, 4.3 सेमी आणि 4.3 सेमी म्हणजे तिन्ही बाजू ज्या त्रिकोणाच्या आहेत त्या कशा आहेत? सारख्याच आहेत. म्हणून सारख्याच असल्यावर आपण बघितलेला तर त्या कोणता त्रिकोण असतं? तर समभुज त्रिकोण असतो. म्हणून आपण लिहिणार कसं आहोत? तर या त्रिकोणात तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. त्यामुळे समभुज त्रिकोण आहे. कसा त्रिकोण आहे? तिन्ही बाजू समान आहेत म्हणून समभुज त्रिकोण आहे. चौथा मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? 3.7 सेमी, 3.4 सेमी आणि 4 सेमी. इथे जर तुम्ही जे बाजूंची लांबी दिलेली ते नीट निरीक्षण केले तर वेगवेगळ्या दिसतात. म्हणून पहिलाच प्रश्न आपण बघितलेला आहे. त्याच प्रकारे हा पण प्रश्न आहे, वेगवेगळा आहे. म्हणून या त्रिकोणाच्या कोणत्याही बाजू समान लांबीच्या नाहीत. कोणत्याही बाजू समान लांबीच्या नाहीत. त्यामुळे हा कोणतीच बाजू समान नसेल तर तो त्रिकोण म्हणजेच काय असतो? तर हा विषमभुज त्रिकोण आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न चौथा सुद्धा आपण संपवलेला आहे. सराव संच 36 मधल्या पाचवा प्रश्न काय दिलेला आहे? तर त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का? नाही ते ठरवा आणि कारण लिहा. तर मागेच आपण बघितले कसे त्रिकोण काढता येतात, कोणत्या प्रकारचे आहेत. तर आपण पाचव्यामधला पहिला प्रश्न बघू. काय दिलेला आहे? बाजूंची लांबी 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. तर ह्या बाजूंची लांबी दिलेली तर आपल्याला त्रिकोण काढता येतील की नाही हे विचारलेलं आहे. तर आपण त्रिकोण काढण्यासाठी लिहून घेऊ. काय लिहून घेऊ? तर त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तीनही बाजूंची लांबी किती दिलंय? 17 सेंटीमीटर. पुढचं दिलंय 7 सेंटीमीटर आणि एक दिली बाजूतील 8 सेंटीमीटर. त्याच्यातून 3 शक्यता मिळतात आपल्याला. त्याच्यातून पहिली शक्यता काय आहे? 7 सेमी अधिक 17 सेमी बरोबर किती होतात? तर 24 सेंटीमीटर. किती होतात? 24 सेंटीमीटर. आणि उरलेली बाजू किती आहे? तर 8 सेंटीमीटर आहे. 8 सेमीपेक्षा असं लिहू आपण काय? 8 सेमीपेक्षा मोठी. बघा म्हणजे दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे म्हणून त्रिकोण काढता येतो. बी दिलंय काय दिलंय? 8 सेंटीमीटर अधिक 17 सेंटीमीटर
दोघांची बेरीज केली तर किती होणार आहे 25 सेंटीमीटर. आणि उरलाय कोण, तर आपण 8 घेतलाय, 17 घेतलाय, राहिला कोण 7. 7 सेमीपेक्षा कशी आहे मोठे आहे. म्हणजेच इथे पण ज्या दोन बाजूंची बेरीज आहे ती किती आहे या 7 पेक्षा मोठी आहे. म्हणून अजून तिसरी शक्यता आहे. तिसरी शक्यता काय, 7 सेमी अधिक 8 सेंटीमीटर बरोबर किती होतात 15 सेंटीमीटर. आणि उरला कोण, तर 17 सेमी. 17 सेमीपेक्षा लहान आहे. 17 सेमी पेक्षा लहान. म्हणजेच इथे 15 आणि इथे 17, जी तिसरी बाजू आहे ती 17 आहे आणि दोन बाजूंची बेरीज किती आहे 15 आहे. म्हणून आपण सी मधील काय लिहू आपण, सी मधील दोन बाजूंच्या लांबींची बेरीज, दोन बाजूंच्या लांबींची बेरीज, दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी आहे तर लहान आहे. म्हणून 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेमी या लांबीच्या बाजू घेऊन त्रिकोण काढता येणार नाही. सॉरी, इथं सांगायला मी चुकवलंय, कारण की तिन्ही कंडिशनमध्ये दोन बाजूंची लांबी ही काय तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच पाहिजे. पण इथे सी मध्ये जर आपण निरीक्षण केले तर ते आपल्याला काय दिसतंय तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आहे. म्हणून या तिन्ही कंडिशनमध्ये बसत असेल तेव्हाच आपण, म्हणजे ए पण बी पण आणि सी मध्ये पण दोन बाजूंची बेरीज ही मोठीच पाहिजे कोणापेक्षा तिसऱ्यापेक्षा, तेव्हाच आपण त्रिकोण काढू शकतो, अन्यथा आपण त्रिकोण काढू शकणार नाही. म्हणून 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर ज्या बाजू आहेत ते घेऊन आपण त्रिकोण काढू शकणार नाही. प्रश्न 5व्या मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. तर हा तीन बाजू घेऊन, त्रिकोणाच्या तीन बाजू घेऊन त्रिकोण काढता येईल किंवा नाही हे आपल्याला तपासायचं आहे. तर काय करता येईल आपल्याला, त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तिन्ही बाजू कोण आहेत, बाजूंची लांबी, तिन्ही बाजूंची लांबी काय दिलंय 7 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या बाजूंची लांबी किती दिलंय 24 सेंटीमीटर आणि तिसऱ्याची 25 सेंटीमीटर. ह्याच्यावरनं तीन कंडिशन होतात. तर काय त्याच्यातले ए आपण घेऊ, काय घेऊ तर 7 सेमी अधिक 24 सेंटीमीटर, दोघांची बेरीज केली तर किती होते 31 सेंटीमीटर. म्हणजेच तिसरी बाजू कोण राहिली 25 सेंटीमीटरपेक्षा सेमीपेक्षा कसे आहे तर मोठी आहे. दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजू सेंटीमीटर मी बोलतोय, तिसऱ्या बाजूपेक्षा दोन बाजूंची लांबी मोठी आहे. पहिली कंडिशनमध्ये तर बसतोय, पण दुसरी कंडिशन म्हणजे त्याला आपण बी नाव देऊ. तर दुसरी कंडिशन 24 सेंटीमीटर अधिक 25 सेंटीमीटर बरोबर किती होतात तर 49 सेंटीमीटर होतात. आणि तिसरी बाजू राहिली ती कोण 7 सेमी, कारण की आपण 24 आणि 25 7 सेमीपेक्षा कशी आहे तर मोठीच आहे, कारण की 7 सेमीपेक्षा 49 मोठीच आहे.
आणि सी जर आपण घेतलं तर काय घेता येईल आपल्याला? 7 सेंटीमीटर अधिक 25 सेंटीमीटर बरोबर किती होतात? 32 सेंटीमीटर. आणि उरला कोण? 24 सेंटीमीटर सेमीपेक्षा कसा आहे? मोठाच आहे, मोठीच आहे. कारण की या दोघांची बेरीज, या 24पेक्षा 32 मोठा आहे, 7पेक्षा 49 मोठा आहे, 25पेक्षा 31 मोठा आहे. म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही प्रत्येक वेळेस काय आली? तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच आली. अशा वेळेस म्हणून दोन बाजूंची लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी आहे. जर तिसऱ्या बाजूपेक्षा दोन बाजूंची लांबी जर मोठीच असेल तर 7 सेमी 24 सेमी आणि 25 सेमी आणि 25 सेमी या लांबीच्या बाजू घेऊन त्रिकोण काढता येईल. कधी काढता येईल? तर तिन्ही कंडिशनमध्ये दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच पाहिजे. प्रश्न 5व्या मधला तिसरा प्रश्न काय दिला? 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. तर त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला बाजूंची लांबी दिलेली आहे. त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तीनही बाजूंची लांबी किती दिली? तर 9 सेंटीमीटर आहे. दुसरी जी बाजूंची लांबी दिलेली आहे ती 6 सेंटीमीटर आहे आणि तिसरी जी आहे ती किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. सेमी आहे. तर ह्याच्यावरनं आपण ए लिहू. काय लिहू? तर दोघांची बेरीज करू. दोन बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा मोठी आहे का ते तपासून बघू. तर 9 सेमी अधिक 6 सेमी बरोबर किती होतात? तर 15 सेंटीमीटर. आणि 16 सेमीपेक्षा कशी आहे ती? पेक्षा लहान आहे. आपल्या दुसरी कंडिशन पण लिहूनच घेऊ. बी कंडिशन काय घेऊ आपण? 6 सेंटीमीटर अधिक 16 सेंटीमीटर बरोबर किती होतात? 22 सेंटीमीटर. आणि राहिलेली बाजू कोण? तर 9 सेंटीमीटर. 9 सेमीपेक्षा मोठी आहे. दोन बाजूंची लांबी कशी आहे? मोठी आहे. आणि सी जर घेतलं आपण तर सी काय दिलेलं आहे? तर 9 सेमी अधिक 16 सेंटीमीटर बरोबर किती होतात? 25 सेंटीमीटर. आणि राहिला कोण? 9 आणि 16 घेतला तर कोण 6 सेंटीमीटर पेक्षा मोठीच आहे. पण आपल्याला तीनही मोठ्याच पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला? तीनही मोठ्याच पाहिजेत. म्हणून सी थोडीच आपण ए मध्ये लिहिलंय. ए मधील मागचंच आठवलंय मला. ए मधील
दोन बाजूंची लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी आहे? मोठी आहे. ए काय तिसऱ्या बाजूपेक्षा मोठे आहे. दोन बाजूंची लांबी बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे. तिसऱ्या बाजूंची लांबीपेक्षा मोठी नाही असं लिहायचं होतं आपल्याला. नाही म्हणून आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही, कारण की दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा मोठीच पाहिजे. म्हणून 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर या लांबीच्या बाजू घेऊन त्रिकोण काढता येणार नाही. का? तर कारण की दोन बाजूंची लांबी ही तिसरी बाजूंच्या लांबीपेक्षा मोठीच पाहिजे. पण इथे जर आपण ए मध्ये बघितला, इथे 16 आहे, इथे 15 आहे. म्हणजेच तिसऱ्या बाजूपेक्षा दोन बाजूंची लांबी ही लहान आहे, म्हणजेच ती मोठीच पाहिजे. तेव्हाच आपण काढू शकतो. प्रश्न 5व्या मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? तर 6.4 सेमी, 16.4 सेमी आणि 4.9 सेमी. तर आपल्याला हा घेऊन त्रिकोण काढता येईल की नाही हे विचारलेलं आहे. तर त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तिन्ही बाजूंची लांबी. त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तीनही बाजूंची लांबी 8.4 सेंटीमीटर, दुसरी जी दिली ती 16.4 सेंटीमीटर आणि तिसरी जी दिली ती किती 4.9 सेंटीमीटर आहे. म्हणून पहिली कंडिशन ए. काय होतंय तर 8.4 सेमी अधिक 16.4 सेमी दोघांची बेरीज केली तर किती होते? 4.4 आणि 4 8 होतात आणि 16 आणि 4 किती होतात? तर 24, म्हणजे 24.8 सेमी. आणि तिसरी बाजू 4.9 सेमी पेक्षा मोठी आहे. बी साठी आपण घेऊ काय? 16.4 सेमी अधिक 4.9 सेमी. जर आपण ह्यांची दोघांची बेरीज केली तर आपण करू 16.4 आणि दशांश आहे 4 आणि इथे किती 9. तर दशांश चिन्हांची बेरीज कशी करायची ते आपण 5वीला बघितलेलं आहे. तर आपण बघू 4 आणि 9 किती होतात? तर 13. एक गेला हातचा, तर 4 आणि 6 10, 10 आणि 1 किती 11. एक गेला हातचा, तर किती 21.3 सेंटीमीटर. राहिली बाजू कोणती? तर 8.4 सेमीपेक्षा कशी आहे? तर मोठी आहे. आणि सी आपण घेऊ काय? सी घेऊ सी ऑप्शन. जर 8.4 सेमी अधिक 4.9 सेमी बरोबर बेरीज केली तर किती होतात? 3 आणि दशांश चिन्ह एक गेला हातचा 4 आणि
9 13 होतात म्हणून एक गेला हातचा किती हा 12 आणि 13 म्हणजेच 13.3 सेंटीमीटर. आणि राहिली बाजू कोण तर 16.4 सेंटीमीटर पेक्षा कशी आहे तर लहान आहे. म्हणून कोण सी मधील दोन बाजूंच्या लांबींची बेरीज बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी नाही. कशी पाहिजे लहानच पाहिजे. दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच पाहिजे आणि तिसरी बाजू ही लहानच पाहिजे. दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा मोठी नाही. म्हणून 8.4 सेमी 16.4 सेमी आणि 4.9 सेमी या लांबीच्या बाजू घेऊन त्रिकोण काढता येणार नाही. असा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न 5वा मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे तर 15 सेमी 20 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. तर त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तीनही बाजूंची लांबी कशी दिली तर 15 सेंटीमीटर, दुसरी दिली ती 20 सेंटीमीटर आणि तिसरी दिली ती किती 25 सेंटीमीटर आहे. म्हणून 3 शक्यता आहेत. काय शक्यता तर 15 दोन बाजूंची बेरीज 15 सेंटीमीटर अधिक 20 सेंटीमीटर केलं तर ह्यांची बेरीज किती होते तर 35 सेंटीमीटर. या दोन बाजूंची लांबी किती होते 35 सेंटीमीटर. आणि राहिली कोण 25 सेंटीमीटर पेक्षा कशी आहे 2 पेक्षा मोठे आहे. कोणाची मोठी आहे तर या दोन बाजूंची लांबी मोठी आहे. बी ऑप्शन जर घेतला आपण तर 20 सेंटीमीटर अधिक 25 सेंटीमीटर दोघांची बेरीज केली तर किती होते 45 सेंटीमीटर. आणि राहिला कोण तर 15 सेंटीमीटर पेक्षा कशी आहे या दोन बाजूंची लांबी पण जास्तच आहे म्हणजे 15 सेमीपेक्षा मोठीच आहे. आणि सी जर आपण घेतलं तर 15 सेमी आणि अधिक 25 सेमी दोघांची बेरीज केली तर किती होते 40 सेंटीमीटर. आणि राहिला कोण तर 20 सेंटीमीटर कसा आहे सेमीपेक्षा मोठीच आहे. कोणाची लांबी जास्त आहे तर या दोन बाजूंची लांबी. म्हणून दोन बाजूंची दोन बाजूंची लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूच्या
लांबीपेक्षा मोठी आहे, मोठीच आहे. कारण की तिन्ही दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्यापेक्षा मोठीच असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्रिकोण काढू शकतो. म्हणून 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर या बाजू घेऊन त्रिकोण काढता येईल. तिसऱ्या बाजूपेक्षा दोन बाजूंची लांबी ही जास्तच पाहिजे, तेव्हाच आपण त्रिकोण काढू शकतो. इथे तिन्ही याच्यात आपण जास्तच आहे म्हणून त्रिकोण काढता येणार आहे. सराव संच 36 मधला 5व्या मधला 6वा प्रश्न. आता पाचव्या मधले 5व्या पर्यंत आपण बघितले, त्या तुम्हाला समजलं सुद्धा असेल. तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. 6वा प्रश्न आपण बघू. हा शेवटचा आहे सराव संच 36 मधला आणि या धड्यामधला शेवटचा प्रश्न आहे. तर 12 सेंटीमीटर काय दिलेलं आहे? 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. तर त्रिकोण काढण्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला? त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या तीनही बाजूंची लांबी अनुक्रमे 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर दिलेली आहे. ह्याच्यावरनं 3 शक्यता आहेत. तर बघा, पहिली बाजू 12 सेंटीमीटर, दुसरी बाजू पण 12 सेंटीमीटर, यांची दोघांची बेरीज केली तर 24 सेंटीमीटर. ही तिसऱ्या कोण आहे? तिसरी बाजू 16 सेंटीमीटर पेक्षा कशी आहे? 16 सेमीपेक्षा मोठे आहे. कोणाची? तर या दोन बाजूंची लांबी मोठी आहे 16 सेंटीमीटर पेक्षा. बी घेऊ आपण 12 सेंटीमीटर अधिक 16 सेंटीमीटर आणि दोघांची बेरीज केली तर किती होते? तर 28 सेंटीमीटर. आणि राहिला कोण? 12 सेमीपेक्षा कशी आहे? या दोन बाजूंची लांबी मोठीच आहे, पेक्षा मोठी. आणि सी ऑप्शन काय घेऊ आपण? 12 सेंटीमीटर आणि प्लस 16 सेंटीमीटर. ही पण किती येते? 28 सेंटीमीटर आणि 12 सेमीपेक्षा कशी आहे? मोठीच आहे. कोण? तर ह्या दोन बाजूंची लांबी ही मोठीच आहे. म्हणून दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी आहे. म्हणून 12 सेमी, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर या बाजू घेऊन त्रिकोण काढता येईल. असे आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथेच आपला सराव संच 36 सुद्धा संपलेला आहे. पुन्हा एकदा, जर तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल, समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाईक सोबत सबस्क्राईब सुद्धा
करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.